हातामध्ये जो जीवाचा फोन आहे त्याच्यावर भरपूर असे फोन येत असतात, कारण तिकडे काय चाललंय काही खबरच कोणाला मिळत नसते आणि त्यामुळे जरा सगळेजण टेन्शनमध्ये असतात, कारण जीवाने अजूनपर्यंत कॉल का नाही केला याचा सगळेजण विचार करत असतात. तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की नंदिनीला तिची आई येऊन म्हणत असते की नंदिनी अगं चेहरा जरा फ्रेश ठेव, कारण नंदिनीला खूप दडपण आलेलं असतं. नंदिनी म्हणत असते की आई आज माझं लग्न आहे, पण मला ना असं वाटतंय की काय माझ्या डोक्यावर दगड वगैरे ठेवलं आहे की काय, खूप असं ओझंच वाटायला लागलं आहे काही. तेव्हा आता अगं नंदिनी तू आता गोखल्यांची सून होणार आहेस, त्यामुळे आता टेन्शन नाही घ्यायचं. तुला सांगू का, लग्न झाल्यानंतर आपलं मन आपोआप बदलतं, आपण त्या लोकांमध्ये रुळतो, आपल्याला त्यांची सवय लागते आणि मग उद्या तुझं कसं होईल माहिती आहे का, जेव्हा तू इथे येशील ना तेव्हा तुला अशी आस लागेल की मी कधी माझ्या घरी जाते. तुला इकडे चांगलं नाही वाटणार, कारण तुला त्या लोकांची सवय होईल ना आणि तुला तिकडची मॅनेजमेंट तिकडे सगळं हँडल करावं लागेल. त्यामुळे असेही तू मॅनेज करशीलच नंदिनी. तुझ्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे की तू त्या लोकांना सांभाळून घेशील आणि सगळेजण तुला खूप जीव लावतील. त्यामुळे आम्ही तर बिंदास्त राहूतच, पण परत म्हणत असते की नंदिनी पण तू असा चेहरा व्यवस्थित ठेव, काही काळजी करू नको, आपण येत जात राहणारच ना. त्यामुळे तुला खूप चांगलं घर भेटले, पारसारखं जावई, खरंच ग्रेट आहे तो माणूस, तुला कसलंच टेन्शन नाही राहणार नंदिनी, सोडून देतो हा विषय. असं म्हणून एक प्रकारे शारदा आता नंदिनीला धीर देत असते. तरीसुद्धा नंदिनी खूप रडायला लागते आणि लगेच शारदाला मिठी मारते, कारण म्हणत असते की आई सगळं बरोबर म्हणतेस का तू, पण तुमच्यासारखे आईवडील मला रोज नाही भेटणार ना, त्यांच्यापासून तर मी दूरच होते, हीच गोष्ट मला खूप कठीण जाते सहन करणं. तेव्हा आता शारदा म्हणते अगं ती तर जगाची रीतच आहे, ते तर होणारच होतं, मुलीला लग्न करून सासरी जावंच लागतं वेडाबाई. असं म्हणून आता त्या तिला तिचा मूड ठीक करत असतात आणि आता लगेच तिथे ते आता पारच्या घरी सगळेजण गेलेले असतात. इकडे अशी जोरदार तयारी चालू आहे, असं छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं असतं. पारसुद्धा तर येऊन बसले, गुरुजी पण आलेले आहेत आणि सगळेजण आता चर्चा करतायत की कधी काय विधीबद्दल. मग आता वसू ही हळूच अशी नंदिनीच्या आणि तिच्या आईच्या मागून येऊन म्हणते की हो ताई एक गोष्ट सांगायचीच राहिली मला तुम्हाला, की नंदिनीचं हे राहिलं ना हो, काय म्हणतात त्याला, कसली तरी पूजेचं म्हणत होते, गौरी हरण काहीतरी होतं ते, तर त्याच्यामध्ये पारच्या खिशामध्ये अन्नपूर्णा दिली जाईल आणि ती आता अन्नपूर्णाच घरामध्ये ठेवण्यात येईल. आणि तेव्हापासून असं म्हणतात की अन्नपूर्णा ही शंकराच्या तावडीतून सुटलेली असते आणि तिला असं स्थान दिलं गेले, अशीच काहीतरी पद्धत असते यांच्यामध्ये की त्यांना गौरीहरण नाव देण्यात आलेलं आहे, त्याची पूजा असते नंदिनीची. म्हणून आता वसू तिला पुढे पुढे करत असते की अगं चल आज गौरीहरण आहे त्याची पूजा करून घे. म्हणून आता वसू बरोबर नंदिनी आणि शारदा एका रूममध्ये जातात, तिकडे आता त्यांची पूजा चालू असते. त्याच वेळेला आता काव्यसुद्धा असते आणि काव्याची बडबड चालू असते की हा प्रकार मी पहिल्यांदाच बघते, कसलं काव्य, कसलं गौरीहरण म्हणताय तुम्ही, काय प्रकार काय आहे. तेव्हा आता शारदाच तिला सगळं काही सांगायला लागते आणि मग तिला कळतं की अच्छा याला म्हणतात का गौरीहरण, ठीक आहे समजलं मला. मग आता वसू हळूच मागून काव्याला म्हणते की काव्या अगं तुला माहिती आहे का, नवरीच्या बाजूला बसलेल्या करवल्यांच्या तोंडामध्ये ना तिळगुळ नाहीतर पाण्याचा घोट ठेवला जायचा, जेणेकरून त्या मध्ये मध्ये बोलू नये, कारण पूजेमध्ये विघ्न येतो ना, पूजा करताना बोलायचं नसतं. आता काव्याला समजतं ही बाई तर मला सरळ सरळ टोमणे मारतीये, पण मी इतकं कुठं म्हणाले. तेव्हा शारदा म्हणतात असू द्या हो ताई, तिने प्रश्न केला तेच खूप आहे, ती प्रश्न करणाऱ्यातली नाहीच आहे मुळात. मग आता लगेच त्या म्हणतात आणि शारदा आता बाहेर गेलेली असते. आता काव्य तिथेच असते, पण वसूला तिला सुद्धा बाहेर काढून द्यायचं असतं. म्हणून आता ही शहाणी वसू असा प्लॅन करते की म्हणते नंदिनी तू सकाळपासून काय खाल्लं नसेल ना गं, अगं उपवास करायचा असतो ना ह्या दिवशी, पण मी काय म्हणते काहीतरी खायला पाहिजे आता, असे गौरीहरणाची पूजा झालीच आहे ना, मग थोडा नाश्ता करून घे. काय भरोसा, तुला पारसमोर बोलवल्यावर चक्कर वगैरे आली तर कार्यक्रमाची वाट नको लागायला, त्याच्या अगोदर आत्ताच खाऊन व्यवस्थित राहा बाई असं. आणि मग नंदिनीला वाटतं की आत्या माझी खूपच काळजी करताय, आत्या तुम्ही किती चांगले आहात ना, असं नंदिनी त्यांना म्हणून म्हणते की ठीक आहे ना, खाईल मी थोडंफार काहीतरी, 2-4 घास खायला काय, असं म्हणून आता काव्या बाहेर जाणार असते. पण नंदिनी म्हणते की नको काव्या, तू कुठे जाशील मला जेवण आणण्यासाठी, आणि तेही सगळ्यांसमोर, म्हणजे सगळे परत विचारणार की कोणाला इतक्या लवकर भूक लागली, नको मला चांगलं नाही वाटत आहे, जाऊ दे काव्या मी राहते उपाशीच, असू दे काही नाही होत, एक दिवस नाही जेवलं तर. पण वसू म्हणते की अगं नंदिनी पण चक्कर आली तर. काव्या परत म्हणते की अगं ताई नको, आज तुला खूप एनर्जेटिकल बनायचं, कारण लग्न तुझं आहे तेव्हा तुला ताकद तर राहायला पाहिजे उभं राहायला, कशाला नाही नाही म्हणते, मी आणते ना बरोबर, थांब जरा तू, असं म्हणून आता काव्या पण बाहेर जाते. आणि मग प्रेक्षकांनो आता काव्या बाहेर गेल्यावर इथे वसू आणि नंदिनी दोघीच रूममध्ये असतात. त्यावेळेला आता नंदिनी म्हणत असते की झाली का आत्या पूजा, वसू म्हणते हो हो बाळा पण आता एक घोट पाण्याचं पिऊन घे. आता नंदिनी पाणी पित असते, पण इकडे आता वेगळ्याच नजरेने तिला मागून वसू पाहत असते, कारण वसूच्या मनामध्ये आता असं चाललेलं असतं
की आता नंदिनी तू इथेच राहणार आहेस, कारण तुझी इथून भरती सरळ आता बाहेर होणार आहे. आता स्वप्नातच राहील पार्थ बरोबर तुझं लग्न. आणि ते एकटाच हसत असतात. नंदिनीला कोणत्याही गोष्टीची कल्पना नसते. नंदिनी आपलं पाण्याचा घोट पिते आणि म्हणते की आता झालं आता माझं. मग आता गुरुजींनी आवाज दिला की मी जाते बाहेर. तेव्हा आता वसू म्हणते की ठीक आहे मी पण जाते. इकडे काव्या ताट वाढत असते आणि आजी तिला येऊन म्हणतात, काय गं काव्या, तुला इतक्या लवकर भूक लागली का? मग आजी मी काय म्हणते, वयोमानानुसार तुलाच त्रास होईल उपाशी राहण्याचा, त्याच्यापेक्षा आहे ना हे ताट तूच घ्याने तूच खात बस. तेव्हा त्या म्हणतात, नाही गं बाई मी नाही खाणार आहे. मग तू काय इतक्या लवकर जेवतेस गं? ताईचं लग्न आहे तरी तुला भूक लागली आहे का? काव्या म्हणते, आजी तुला काय वाटलं मला जेवण करायचं आहे का? नाही, मी ताईसाठीच घेऊन चाललेले आहे, कारण तिचं गौरी हरणाची पूजा झाली ना. मग म्हटलं आता 2-4 घास खाऊन घेईल. तेव्हा आजी म्हणतात की काय बाई आत्ताची पिढीला ना काही कळतच नाही. तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का गं? अगं लग्नाच्या दिवशी उपवास करायचा असतो आणि तिला कुठे जेवण भरवतेस? तेव्हा आता काव्या म्हणते, आजी असं पण असतं का? मला नव्हतं माहिती. बरं ठीक आहे, मग ताईला त्रास तर नाही ना होणार? चक्कर वगैरे आली तर लग्नामध्ये काय करायचं? आजी म्हणतात की असं काही होत नसतं, राहू दे, पाणी पिऊन घेईल ती. असं जेवण देऊन कशाला उगाच त्या शुभ कार्यामध्ये तुम्ही विघ्न आणताय गं? आत्ताच्या पोरी अशाच असतात. आता आजींचं बोलणं ऐकून काव्या आता म्हणते की बरं ठीक आहे जाऊ दे, देतच नाही मी तिला जेवायला. इकडे नंदिनी मात्र एकटीच बसली आहे आणि देवाच्या हात जोडून डोळे मिटून प्रार्थना करते. तर इकडे पार्थ आता स्टेजवर आलाय आणि गुरुजी आता त्यांचा एक विधी असतो मुलाच्याकडच्या त्यांच्या तो पार पाडत असतात. मग आता विक्रम आणि मोहिनी पारच्या आजूबाजूलाच असतात आणि सगळ्यांना आता एकच विचार येतो की जीवा केल्यापासून त्याने एक फोनही नाही केला. जीवाचीच कुठेतरी कमी भासते, कारण युग समोर आहे, आई बाबा आहेत, पण माझा एक भाऊच इथे दिसत नाही असं पारच्या मनामध्ये येऊ लागतं. आणि आता परत पार्थ हा चालू विधीमध्येच जीवाला कॉल लावतो, पण जीवाचा फोन हा काव्याकडे असल्यामुळे आता मात्र काव्या घाबरते आणि तो फोन कट करते. सारखं कट करून तिने तर डोक्याचं पार भरीत करून ठेवलेलं असतं पार्थ आणि पारच्या घरच्यांचं, कारण ती उचलू शकत नाही. जीवाचा फोन जीवाकडे नसल्यामुळे कॉन्टॅक्ट होत नाही आणि सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. व स्वतः इकडे येऊन सगळ्यांसमोर उभी राहते आणि आता ती अशी म्हणते की बाजूला जाऊन, दीपक आता तू रेडी आहेस ना? कारण आता गुरुजी स्टेजवर आलेले आहेत. थोड्याच वेळात आता नंदिनीला बोलवलं जाईल आणि तेव्हाच आपल्याला आपला प्लॅन करायचा. लक्षात आहे ना कालच्या ज्या काही मी तुला सूचना दिल्या आहेत त्या? तेव्हा दीपक म्हणतो, मी तयारीतच आहे, माझा मित्र पण आहे माझ्याबरोबर, त्यामुळे फक्त कधी यायचे मला तेवढं सांगा. म्हणून आता दीपक आता फोन केल्याबरोबर वसुंधरा म्हणते की तू आत्ता आलास तरी चालेल. मग दीपकाने त्याचा एक मित्र आता आतमध्ये येतात. आता वसू त्यांना बोलवते आणि म्हणते की जा लवकर, तुमचा प्लॅन सक्सेस होईल, नंदिनी रूममध्ये एकटीच आहे. असं म्हटल्याबरोबर आता काव्याच्या मागून तो दीपक आणि त्याचा एक मित्र आतमध्ये जात असतो. मात्र काव्याला इथे काहीच कळत नाही, कारण जीवाचा फोन तिच्याकडे असल्यामुळे ती पूर्णपणे अशी बावरून गेलेली असते. समोर काय चाललं याचाही तिला अंदाज नसतो. तेव्हा आता दीपक रूममध्ये जातो आणि लगेच नंदिनीच्या नाकाला रुमाल लावतो. नंदिनी म्हणते, कोण आहे सोडा मला. आता ती पूर्ण ताकदीने जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र त्या रुमालावर बेशुद्ध होण्याचं औषध असल्यामुळे ती एका सेकंदाच्या आतच बेशुद्ध होऊन जाते. आणि मग आता तिला बेशुद्ध झाल्यानंतर एक मॅट असते त्या दीपककडे आणि तो ओपन करून नंदिनीला पूर्णपणे त्याच्यात गुंडाळतो, जेणेकरून त्याला बाहेर न्यायला नंदिनीला सोयीस्कर होईल आणि नंदिनीला कोणीही पाहणार नाही आणि माझा प्लॅन पण सक्सेस होईल असं आता दीपक म्हणत असतो. आणि त्याच्याच म्हणण्याप्रमाणे तो त्याच्या मित्राला म्हणतो की अरे थोडी मला हेल्प कर ना. मग आता असं म्हटल्याबरोबर आता दीपक लगेच त्याच्या मित्राला म्हणतो की तू एका साईडने पकड, आपण ह्या नंदिनीला बाहेर उचलून घेऊन जाऊ आणि कोणी आवाज दिला तरी थांबायचं नाही आणि बघायचं पण नाही कोणाकडे, सरळ आपलं बाहेर निघून जायचं. तेव्हा तेवढ्या पाहुण्यांमध्ये विधी चालू असल्यामुळे एकाचंही लक्ष नसतं. आता नंदिनीला तो दीपक आणि त्याचे एक मित्र उचलून सरळ बाहेर घेऊन जातात. कोणालाही खबर न लागतं आता नंदिनीला त्यांनी किडनॅप केलंय. इकडे वसू मात्र खूप खुश होते. मग आता गुरुजी म्हणतात की चला मग पुढच्या विधीसाठी आता नवरीबाईंना बोलवावं लागेल. कुठे आहेत नवरीबाई, त्यांना आवाज द्या. असं म्हटल्याबरोबर आता शारदा म्हणते की ना अगं काव्या बघ ना जरा नंदिनीची झालं का आतमध्ये पूजा वगैरे करून, तिला सांग गुरुजी बोलवत आहेत. तेव्हा आता काव्या रूममध्ये गेली आणि काव्या म्हणते की ताई तू कुठे आहेस? आता रूममध्ये बघते तर नंदिनी कुठेच दिसत नाही. पण तेवढ्या वेळात आता वसू इकडे असा प्लॅन करते की नंदिनीचा फोन रूममध्ये असतो. घाईघाई दीपकला म्हणते अरे नंदिनीचा फोन घेतला की नाही. तेव्हा आता नंदिनीचा फोन ती उचलते आणि तो स्विच ऑफ करून देते, कारण तिला पुढे माहीत असतं की सगळेजण आता नंदिनीला फोन करायला लागतील, त्या अगोदरच आपण तिचा फोन बंद करूयात. इकडे काव्य आता सगळ्या रूममध्ये बघून लगेच तिकडे जाऊन आईला सांगत असते की अगं आई ताई रूममध्ये नाही आहे, मी पूर्ण शोधलं, कधीची आवाज देते पण तिने ओपन नाही दिली, कुठे गेली अचानक. मग आता शारदाला धक्काच बसतो. शारदासुद्धा रूममध्ये जाऊन बघते, खरोखर नंदिनी नाही आहे हे कन्फर्म केल्यावरती बाहेर येते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी आम्हाला थोडा वेळ देतात का? अहो आमची मुलगी रूममध्ये नाही हो, मी जरा बाहेर इकडे तिकडे बघून येते ना ती कुठे गेली ते. तेव्हा आता नंदिनी काव्या
आता काव्या नंदिनीला शोधण्यासाठी धडपडत असते. सगळेजण आता कामाला लागलेले आहेत. सगळेजण नंदिनीच्या आवाजाने गजर करू लागतात. सगळेजण तिला शोधायला लागतात की कुठे गेली ही पोरगी, असं लग्नाच्या मंडपातून कोणी जातं का. आता वाटेल ते तिच्यावर ब्लेम करायला सुरुवात करतात लोक, आणि तिची काही चुकी नसते कारण ती किडनॅप झाली हे कोणालाच माहिती नसतं. तर मग प्रेक्षकांनो, आता नंदिनीला किडनॅप केलेला आहे. वसू खूप खुश आहे कारण तिचं ते टार्गेट असतं. पण रम्या मात्र इकडे हॉलच्या बाहेर येऊन खूप चिडलेली असते. तिने आता ते पार्थ आणि नंदिनीच्या पॅनरवर एक मोठा दगड टाकलेला असतो आणि ते पॅनर फाटलेलं असतं. कारण ती म्हणते की मला एकीकडे असं वाटलं होतं की आई फक्त माझ्या बाजूने आहे आणि आई माझं आणि पार्थचं लग्न जुळवून आणेल, पण तसं होणार नाही आहे कारण आईचं बोलणं मी ऐकले. आईला एक काही सोन्याचा हार दिला नाही त्यांनी, लगेच त्यांच्या बाजूने झाली. आता तर तिला पण असं वाटत आहे की नंदिनीचंच पार्थबरोबर लग्न व्हावं, मग माझं कामच काय आहे. मग आई तू कशाला मला सपोर्ट केलास असं स्वतःच्याच मनाला म्हणते. आता तिने एवढा छान मेकअप केलेला असतो, ती सगळं काही काढून ठेवत असते. रिंग, कानातले आणि बांगड्या, हार वगैरे सगळं असं एक एक उतरवून फेकत असते. ती म्हणते आता मला मूडच राहिलेला नाही आहे, मी काहीही करू शकते. पण माझा फक्त माझ्या आईवर खूप विश्वास होता, पण तिने सुद्धा मलाच धोका दिला आहे. त्यामुळे आता मला कोणाचं ऐकायचंच नाही आहे. जे होईल ते होईल, मीच आता स्वतःहून पार्थजवळ जाणार आहे असं ती म्हणत असते. तर प्रेक्षकांकडे इकडे नंदिनी गायब झाल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला. सगळेजण शोधू लागतात पण नंदिनी कुठेच सापडत नाही. आणि त्यामुळे आता पार्थ स्वतःच्या डोक्यावरचा जो फेटा आहे तो बाजूला काढतो आणि तो सुद्धा खूप चिडला आहे कारण त्याला एक गोष्ट आठवते. नंदिनीने त्याला अगोदर मुहूर्त होण्याच्या 5 मिनिटं अगोदर त्याला सांगितलेलं होतं की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तर मी बोलू का. पण तेव्हा पार्थ तिला म्हणत बसतो की हां ठीक आहे बोला ना, तुम्हाला काय महत्त्वाचं बोलायचं आहे. पण त्याच वेळेला शारदा आणि माने यांनी आल्यामुळे त्यांचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि नंदिनीची गोष्ट ही मनातच राहिलेली असते. तेव्हा तर त्याला ती गोष्ट आठवून असं वाटतं की नंदिनी आज मला काहीतरी सांगणार होती. नक्कीच नंदिनीला खूप महत्त्वाचं माझ्याशी बोलायचं होतं आणि म्हणूनच ती गायब झाली आहे. तेव्हा आता पार्थला खूप भीती वाटायला लागते की आता नंदिनीला मी कुठे शोधू, कुठे गेली असेल. तो सुद्धा आता खूप विचार करतोय. प्रेक्षकांनो, आता खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कारण आता इकडे रम्या बाहेरच आहे आणि नंदिनीला किडनॅप तर केलं आहे, पण आता दीपक इकडे काय करेल कारण वसूने सांगितलं की नंदिनीला किडनॅप केल्यावर तू तिच्याबरोबर लग्न करून टाक आणि इकडे पारचं मुहूर्त टळू नये म्हणून मी रम्याला उभं करून देईल असा तिने जबरदस्त प्लॅन केलेला आहे. तेव्हा आता हा प्लॅन सक्सेस होईल की पुन्हा एकदा नंदिनी आणि पार जिंकेल हेच आपण पाहणार आहोत. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.